नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवाशामधील पुणतगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही प्रलंबित। जुन्या पुणतगावला स्मशानभूमी नाही, मात्र नव्या पुणतगावची स्मशानभूमी अडकली आहे वेढ्या बाबळीच्या गराड्यामध्ये। 4 दिवसांपूर्वी राळेगण थेरपाळमधील अपहरण झालेल्या दिव्या कारखिले या 11 वर्षीय मुलीचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह। पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून साधलाय सरकारवरती निशाणा। आणि कळमनुरीमधील आदिवासी भुरक्याची वाडी येथील कुटुंबावरती कामाअभावी आली उपासमारीची वेळ। अनेक कुटुंब गाव सोडून गेल्यानं ओसाड झालाय पूर्ण गाव। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। स्मशानभूमीच्या जागेअभावी नेवासा तालुक्यातील पुणतगाव जुने इथे 15 दिवसांमध्ये 2 अंत्यविधी रस्त्यावरती करावे लागलेत। या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी सी 24 तासचे प्रतिनिधी पुणतगाव इथे गेले होते। त्यावेळी त्यांना नवीन पुणतगाव येथील 7 वर्षांपूर्वी बांधलेली स्मशानभूमी ही पूर्णपणे वेड्या बाबळीच्या विळख्यामध्ये सापडलेली आढळून आली आहे। दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेमध्ये पुणतगाव येथील भूदान यज्ञाच्या जागेमधनं गावामधील स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी ठराव घेण्यात आला। नेवासा तालुक्यातील पुणतगावमधील कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ गंधारे यांचं शुक्रवारी 23 नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं। नुकताच त्यांचा मुलगा विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचं देखील निधन होऊन 15 दिवस झाले होते। हे दोन्ही अंत्यविधी नदीपात्रामध्ये पाणी आल्यामुळे आणि स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्यावरतीच करावे लागले होते। त्याबाबत खरे तर गावकरी ग्रामपंचायत समोर हा अंत्यविधी करणार होते, कारण या गावाची स्मशानभूमीची अनेक दिवसांची मागणी आहे। पुणतगाव 2 ठिकाणी विभागलेलं आहे। जुन्या पुणतगावमध्ये पूर्वी पूर आल्यामुळे नवीन पुणतगाव हे गाव वसलंय आणि याच मुद्द्यावर स्मशानभूमीचा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या अडकलेला आहे। नवीन वसलेल्या पुणतगावाला स्मशानभूमी असल्यामुळे पुणतगावाला स्मशानभूमी असल्याचं दिसतंय, परंतु जुन्या पुणतगावमध्ये गेल्या 50 वर्षांमध्ये पूर आलेला नाहीये। त्यामुळे जुन्या पुणतगावामध्ये देखील अनेक घरं आहेत। या ठिकाणचे रहिवासी पूर्वी नदीपात्रामध्ये अंत्यविधी करत होते, परंतु जायकवाडीला पाणी जात असताना गावाच्या पुणतगाव बंधाऱ्यामध्ये साचलेल्या किरकोळ पाण्याने नदीपात्रामध्ये जागा नाहीये, परिणामी अंत्यविधी करण्यास जागा नाहीये। या घटनेची माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी हे पुणतगाव इथे गेले होते। तिथे त्यांना पुणतगावचे माजी सरपंच साहेबराव पवार, उपसरपंच दिलीप वाघमारे, ग्रामसेवक टगरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी नदीपात्राकडे नेला आणि तिथे ज्या ठिकाणी नदीला पाणी नसताना अंत्यविधी केला जातो ते ठिकाण दाखवून दिलं। तसेच गेल्या 15 दिवसांमध्ये 2 अंत्यविधी केले ते ठिकाण देखील दाखवलं। त्यानंतर ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पुणतगाव जुने हे पुनर्वसित गाव असल्यामुळे इथे स्मशानभूमी नाहीये, मात्र काही वर्षांपूर्वी पुणतगाव नवे या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे।
मात्र पुणतगाव जुने ह्या गावापासून स्मशानभूमी ही पुणतगाव नवे या ठिकाणचं अंतर हे 4 ते 5 किलोमीटर एवढं आहे। हे लांब असल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना जाण्या येण्यास अडचणी येतात। त्यामुळे पुणतगाव जुने येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी किंवा अंत्यविधीसाठी जागा हवी आहे आणि त्यासाठी या अगोदर मयत लक्ष्मीबाई गंधारे यांचा मुलगा आणि ग्रामस्थांनी या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केले होते, पण त्यांच्या पत्रांची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। मात्र 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये पुणतगाव येथील भूदान यज्ञेची सर्वे नंबर 23/2 मधील क्षेत्र 84R मधनं गावामधील स्मशानभूमी करता जागा मिळण्यासाठी मासिक मीटिंगच्या मध्ये ठराव घेण्यात आला। या ठरावास सूचक ग्रामपंचायत सदस्य कादर अहमद शेख यांनी मांडली आहे आणि त्यास अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य सौ नंदाबाई वाघमारे यांनी दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। 10 वर्षांपूर्वी नवीन पुणतगाव इथे सन 2011-12 मध्ये बांधण्यात आलेल्या BRJP निधीमधनं स्मशानभूमी ही वेड्या बाभळीच्या विळख्यामध्ये आज सापडली आहे। या स्मशानभूमीमध्ये पूर्णपणे वेड्या बाभळी आणि काटेरी झुडपं आहेत। ना जाण्यासाठी रस्ता आहे ना पाण्याची कुठलीही सुविधा आहे। तसेच पुणतगाव जुने या गावापासून पुणतगाव नवे या गावाची स्मशानभूमी ही 4 ते 5 किलोमीटर लांब अंतरावरती आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थ या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करत नाहीत। तसेच या स्मशानभूमीमध्ये पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांकडून अंत्यविधी केले जात नाहीयेत। जर या स्मशानभूमीमधील वेड्या बाभळींच्या काट्या काढून साफसफाई केली आणि पाण्याची व्यवस्था केली तर त्यानंतर आणि येण्या जाण्यासाठी रस्ता असला तर या ठिकाणी पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांकडून अंत्यविधी केले जातील। मात्र या वेड्या बाभळीचे काटे काढणार तरी कोण आणि कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। ही स्मशानभूमी आहे ती पुणतगाव नवे येथील ग्रामस्थांसाठी सोयीस्कर आहे, मात्र पुणतगाव जुने येथील ग्रामस्थांना हे अंतर फार लांब आहे। त्यामुळे त्यांना नवीन स्मशानभूमीसाठी जागा हवी आहे। या संदर्भात ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्याचा आणि श्रीरामपूर नेवासा महामार्गावरती रास्ता रोको त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण यासारखं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये जरी असले दरम्यान या संदर्भात ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्याचा आणि श्रीरामपूर नेवासा महामार्गावरती रास्ता रोको त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण यासारखं आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। त्यामुळे शासनाकडून त्यांना जागा कधी दिली जाईल याकडेच सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। जे पुणतगाव येथे जुने पुणतगाव येथे स्मशानभूमी आजपर्यंत उपलब्ध नाही आहे। हे जवळजवळ मला जसं आठवतं त्यापासून या गावामध्ये स्मशानभूमी नाही। तर जे पुनर्वसित गाव झालेलं आहे तर ते गाव इथून साधारणतः 4-5 किलोमीटरवरती लांब आहे आणि इतक्या लांब ती अंत्ययात्रा घेऊन जाणं हे शक्य नाही। त्यामुळं आज दिनांक 3/11/2018 रोजी ग्रामसभेमध्ये असा ठराव घेण्यात आला की पुणतगाव येथे जुने गावठाणमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळं अंत्यविधीसाठी जी गैरसोय होती त्यामुळे गावातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आणि त्या मागणीच्या अनुषंगानं भूदान यज्ञासाठी दिलेल्या सर्वे नंबर 23/2 मधील क्षेत्र 84R मधून शासकीय नियमास अधीन राहून गावातील सार्वजनिक स्मशानभूमीसाठीचा आदेश होणेकामी ही ग्रामसभा माननीय तहसीलदार साहेब नेवासा व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करीत आहे की आपल्या पातळीवर योग्य तो निर्णय व्हावा अशी ही ग्रामसभेने ठराव दिलेला आहे। आशा आहे की शासन यावर तात्काळ निर्णय घेईल आणि गावाची जी स्मशानभूमीची जी समस्या आहे ती सोडविण्यास शासन आम्हाला मदत करील अशी आशा बाळगतो। अशोक भाऊराव वागचौरे राहणार पुणतगाव। आमच्या गावात आज स्मशानभूमीची अशी दैनंदिन अवस्था आहे का आमच्यापासून जी आपण स्मशानभूमी दिली 10-11 मध्ये ती कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर लांब आहे। दुसरी गोष्ट
आम्ही वाड्या वस्तीवर राहणारे लोक 6 किलोमीटर दूर असून प्रत्येकाची सगळ्यांची परिस्थिती खूप चांगली आहे. अशातला काही भाग नाही. गोरगरीब लोक असतात तिथं. असं एखाद्याच्या कुटुंबातला एखादा माणूस जरा गेलं तर ते आणायचं कसं असा प्रश्नचिन्ह पुढं माणसापुढं उभा राहतो. दुसरी गोष्ट, याच्या अगोदर आम्ही नदीपात्रात स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधी करत होतो, परंतु आता बंधाऱ्यामुळं कायमस्वरूपी पाणी त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळं कोण कधी जाईल याचा अंत्यविधी करण्याला म्हणजे करताच येत नाही. दुसरी गोष्ट, ही जी स्मशानभूमी ही सुद्धा चुकीची बांधलेली आहे. इथं हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे ती नाही आहे. 10 वर्षापूर्वी आपण एकही या ठिकाणी प्रेत जाळलेलं नाही आत्तापर्यंत. आणि त्या स्मशानभूमीच्या चहू बाजूना खूप भरपूर मोठाल्या अशा वेडाबाबळीचं तुडुंब असं जाळं भरलेलं आहे. आणि त्यात मधल्या फडशा वगैरे काही राहिलेलं नाही. त्या ठिकाणी वाळू उघडी आहे तिथं. तरी शासनाने याची लवकर दखल घ्यावी. आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आपल्याकडे अर्ज वगैरे दिलेले आहेत. जर असं काही जर परत प्रकरण जर झालं, एखादा विधी करायची पाळी आली, तर आम्ही आपल्या शासन दरबारी हा विधी करण्यात येईल, याची दखल घ्यावी आपण. रामभाऊ गंधारे यांचं जे स्मशानभूमीसाठी ते जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून लढा देत होते. स्मशानभूमीसाठी जो लढा दिला त्यांच्या पदरी काही यश पडलं नाही, पण शेवटी जो लढतो माणूस त्याच्यावर सुद्धा दुर्दैव अशी या पुणतगावामध्ये अशी वेळ आलेली आहे की त्याला स्वतःलाच रस्त्यावर त्याचा अंत्यविधी करावा लागला. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्यांची मातोश्री लक्ष्मीबाई गंधारे यांचा सुद्धा अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागला. शासनाने इथं नवीन पुणतगाव या ठिकाणी स्मशानभूमी दिलेली आहे, परंतु या स्मशानभूमीची तुम्ही बघा खूप दयनीय अवस्था झालेली आहे. इथं काटेरी झुडपे खूप वाढलेले आहेत. इथं पाण्याची सोय नाही आहे, पाणीसुद्धा नाही आहे. आणि हे रस्तासुद्धा अंत्यविधी आणण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे. आणि आम्ही जवळजवळ या स्मशानभूमीपासून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर आमचा वाडेवस्त्यांचं छोटंसं वस्ती आहे. तिथं काही आम्हाला ती सोय नाही आहे. व शासनाला आमची अशी एकच विनंती असेल का आम्हाला त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, नाही तर आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत. आणि काय होतं, दुसरी गोष्ट अशी का इथं तिथून प्रेत इथं आणण्यासाठी आम्हाला 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. हे समजा सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आहेत तिथे राहणारे, मोलमजुरी करणारे आहेत. सगळ्यांकडे समजा 5 ते 6 हजार रुपये ऐन टायमाला उपलब्ध नसतात. अशा वेळेस अंत्यविधी करायचा कुठं, हा ज्वलंत प्रश्न या वाड्यावस्त्याच्या लोकांवरती उभा राहिलेला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर आम्ही तहसील कार्यालयासमोर जो काही असेल तो अंत्यविधी, गावातला कुणीही व्यक्ती जरी एक्सपायर झाला तर त्याचा अंत्यविधी तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे पुणतगाव रस्त्यावरती सुद्धा आम्ही रास्ता रोको करण्याची तयारीत आहोत. तरी आमच्या या मागणीचा शासनाने जरूर विचार करावा. आपण आहोत पुणतगाव येथील स्मशानभूमीमध्ये. ही जी स्मशानभूमी आहे सन 2011 साली 10/11 या साली बांधण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीमध्ये कुठल्याही सुखसुविधा अंत्यविधीसाठी करण्यात आलेल्या नाही. स्मशानभूमीचं जे शेड आहे हा पूर्णपणे येड्याबाबळीच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. आपण बघत आहोत हे जे आहे हे पूर्णपणे स्मशानभूमीच्या बाजूच्या वेड्याबाबळी वाढलेल्या आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून कोणाचाही विधी करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या स्मशानभूमीला कुठली पाण्याची सुविधा नाही. तसेच या ठिकाणी जे बांधण्यात आलेलं शेड आहे या शेडच्या पूर्णपणे फरच्या वाटा उखडण्यात आलेला आहे. या वाट्याचं सुद्धा कुठंही काम करण्यात निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे असंही नागरिक बोलत आहेत. आणि या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये कोणाचाही विधी करण्यात आलेला नाही असं इथले ग्रामस्थ सांगत आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. राज्य सरकारनं माथाडी बोर्डाचं एकत्रीकरण करण्याच्या नावाखाली संघटना कमकुवत केली आहे. सर्व माथाडी मंडळ बरखास्त करून एकच माथाडी मंडळ मुंबईमध्ये स्थापन करण्याचा सरकारनं प्रयत्न सुरू केलाय. त्यामुळे सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं हमाल तोलाईदार महिला आणि माथाडी कामगार यांनी काम बंद आंदोलन करून मार्केट यार्डामध्ये मोर्चा काढलाय. सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन करून मार्केट यार्डामध्ये मोर्चा काढलाय. कामगार कायद्यामध्ये बदल करून राज्य सरकारनं माथाडी बोर्डाचे एकत्रीकरण आणि केंद्रीकरण करण्याच्या नावाखाली संघटना कमकुवत करण्याचं काम सुरू केलंय. त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व माथाडी मंडळ बरखास्त करून एकच माथाडी मंडळ मुंबईमध्ये स्थापन करण्याचा सरकारनं घाट घातलाय. त्यामुळे कामगार संघटना आणि कामगार उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
याचा विरोध म्हणून महाराष्ट्रभरामधील माथाडी कामगारांनी काम बंदची हाक दिली आहे. सांगलीमध्ये या बंदला मोठा प्रतिसाद मिळालाय. सर्व हमालांनी एकत्र येऊन मार्केट यार्डामधनं मोर्चा काढत सरकारच्या घोषणांचा मार्केट यार्डामधनं मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा घोषणामधनं निषेध केलाय. मार्केट यार्ड, मिरज, कुपवाड मार्केट यार्ड, गणपती पेठ मधील हमालांनी या बंदमध्ये सहभाग घेतलाय. दरम्यान महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ आणि महाराष्ट्र हमाल माथाडी संघटना कृती समितीच्या वतीनं मुंबईमध्ये बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं SM जोशी कॉलेज इथे मुलींसाठी सेल्फ डिफेन्स हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. मुलींना स्वतःबरोबर इतरांचं देखील संरक्षण करता आलं पाहिजे असं मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सकाळी रजत शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज इथे मुलींना सेल्फ डिफेन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेतन तुपे पाटील, महिला अध्यक्ष वैशाली नागावडे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सुरेखाताई ठाकरे या देखील इथे उपस्थित होत्या. येणाऱ्या काळामध्ये सर्व शाळेमध्ये हे प्रयोग सुरू करून मुलींना स्वतःच्या रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणार असं मत यावेळी सुळे यांनी व्यक्त केलंय. येणाऱ्या काळामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री ही लढवय्ये म्हणून देखील ओळखली गेली पाहिजे आणि तिला स्वतःबरोबरच इतरांचं देखील संरक्षण करता आलं पाहिजे असं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. महिला आणि मुलींची सुरक्षितता हा एक अतिशय गंभीर विषय राज्यात व्हायला लागलाय आणि मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि सेल्फ डिफेन्स साठी प्रशिक्षण घ्यावं म्हणून एक छोटासा प्रयत्न मी माझ्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात घेते आणि एक व्यापक ट्रेनिंग प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक मुलीला मिळावं म्हणजे तिला कधीही घराच्या बाहेर जाताना भीती वाटता कामा नये आणि तिने स्वतःच्या जिद्दीने शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि काहीही कामासाठी तिच्या आईलाही कधी काळजी वाटू नये की हो माझी मुलगी बाहेर गेली, ती येईस्तोवर प्रत्येक आईच्या मनात धाकधूक असते. त्यामुळे ह्या प्रशिक्षणातून एक छोटासा प्रयत्न ह्या महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सापाचं नाव घेतलं तरी चांगल्या लोकांची बोबडी वळते. मात्र राहुरी शहरामधील धडाकेबाज सर्पमित्र असलेल्या कृष्णा रामदास पोपळघट आणि अमोल भागवत रणसिंग या दोन तरुणांनी शहरामधील एका दुकानामध्ये असलेल्या सुमारे 8 फूट लांबीचा अजगर पकडून वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलाय. राहुरी शहरामधील धडाकेबाज सर्पमित्र असलेल्या कृष्णा रामदास पोपळघट आणि अमोल भागवत रणसिंग या दोन तरुणांनी शहरामधील एका दुकानामध्ये असलेला सुमारे 8 फूट लांबीचा अजगर पकडून वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलाय. राहुरी शहरामधील शिवाजी चौक परिसरामध्ये सुहास कोळपकर यांचं मिक्सर, गिझर आणि गॅस शेगडी रिपेअरिंगचं दुकान आहे. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरती कोळपकर हे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना दुकानामधील अडगळीच्या ठिकाणी भला मोठा अजगर दिसून आलाय. अजगराला पाहून दुकानामधील कामगार आणि ग्राहक भयभीत झाले आणि दुकानाच्या बाहेर पळून गेले. यावेळी दुकानाचे मालक सुहास कोळपकर यांनी शहरामधील धडाकेबाज सर्पमित्र कृष्णा रामदास पोपळघट आणि अमोल भागवत रणसिंग यांना फोनवरून माहिती देऊन पाचारण केलंय. पोपळघट आणि रणसिंग यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन आपलं कौशल्य पणाला लावत 8 फूट लांबी असलेला इंडियन रॉक स्पायसर नावाच्या अजगराला ताब्यात घेतलंय. यावेळी त्यांना किरण प्रकाश तोडमल या सर्पमित्राचं मोलाचं सहकार्य लाभलंय. यावेळी रमेश जंगम, संजय पन्हाळे, स्वप्नील भालेकर, सचिन ढवळे, ओंकार अष्टेकर, क्षितिज कोळपकर, अमित साळवे, स्वप्नील ढवळे, अंकुश कोरडे, राहुल माने, गोपी दहिवाळकर, मंगेश बुराडे आदींसह अनेक जणांनी अजगर पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी केली. सर्पमित्र कृष्णा पोपळघट आणि अमोल रणसिंग यांनी पकडलेल्या अजगराला राहुरी येथील वनविभाग अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलंय. तर उपस्थित नागरिकांनी या सर्पमित्रांचं मोठं कौतुक केलंय. कृष्णा पोपळघट आणि अमोल रणसिंग यांनी कोणताही मोबदला न घेता समाजसेवेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत शेकडो साप पकडून त्यांना जंगलामध्ये मुक्त केलाय. यामध्ये घोणस, मण्यार आणि कोब्रा यासारखे विषारी साप तर काही बिनविषारी साप तसेच धामीन आणि अजगर पकडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
असे असले तरी संबंधित नागरिकांनी या सर्पमित्रांना त्यांच्या धाडसाबद्दल आणि कौशल्याबद्दल काही रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे. कोणाच्या घरामध्ये साप निघाला तर त्याला मारू नका, फक्त आम्हाला फोन करा, असं आवाहन कृष्णा पोपळगड आणि अमोल रणसिंग या सर्पमित्रांनी केलं आहे. काल संध्याकाळी 6 वाजता वरच्या बाजूला आमच्या मांडणीमध्ये एक 7 फुटी 8 फुटी अजगर निघाला. याच्या अगोदर कधी पाहिला होता का? याच्या अगोदर कधी नव्हतं पाहिला. तो अचानक दुपारी मी थोडंसं आवरल्यानंतर आहे ना मी जेवायला गेलो आणि त्यानंतर मग आमचं चिरून बघितला आणि मग नंतर ते आपल्या सर्प मित्र आहे तिथे आणला वरून काढून खाली पोपळगड पकडला त्यांनी? पकडला त्यांनी. नमस्कार, माझं नाव कृष्णकांत रामदास पोपळगड. मी सर्पमित्र म्हणून काम करतो राहुरीमध्ये. आपल्या राहुरी शहरामध्ये सुहास कोळपकर यांचा काल संध्याकाळी मला फोन आलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून का आमच्या इथे एक साप निघाला आहे. मी तिथे गेलो असता मी बघितला तर तो अजगर जातीचा एक साधारण 8-8.5 फुटाची त्याची लांबी आहे. वजन अंदाजे 6 ते 7 किलो वजन आहे. तो साप अजगर आम्ही व्यवस्थित सुखरूप एकदम व्यवस्थितपणे पकडून त्याला आता आम्ही वन विभागाच्या ताब्यात देत आहोत. त्यामध्ये मला माझे मित्र अमोल रणसिंग यांचे सहकार्य झाले. आजपर्यंत तुम्ही किती साप पकडलेत? आज मी जवळजवळ 12 वर्षापासून या कामामध्ये आहे. बरेचसे साप पकडून आम्ही व्यवस्थित जंगलामध्ये वन विभागाच्या देखरेखीखाली सोडून देत आहोत. त्यामध्ये विषारी जाती आपल्या इथे 4 आढळतात. त्यामध्ये नाग, घोणस, फुरसं आणि मान्यार या 4 विषारी जाती असून बाकीच्या सर्व बिनविषारी जाती आहेत. तुम्ही काही मोबदला घेता का? आम्ही त्याबद्दल काही मोबदला घेत नाही, पण आम्ही एक प्राणी मित्र म्हणून काम करतो. कुठलाही प्राणी जखमी अवस्थेत आढळला किंवा कुठलाही सर्प आढळला तर आम्ही त्याचं व्यवस्थित त्याला पकडून वन विभागाच्या देखरेखीखाली सोडून देतो. माझं नाव अमोल रणसिंग. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजगर म्हणून एक साप निघला आणि तिथं कृष्णा पोपळगड यांना फोन आला सुभाष कोळपकरचा. तर त्याला सहकार्य म्हणून मी तिथे गेलो. सहकार्य मी म्हणजे पकडापकडी अडचणी होती थोडी, सहकार्य केलं. मला कॉन्टॅक्ट करा. नंबर 8055 77 0892 98 22 51 04 05. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अपहरण झालेल्या दिव्या हनुमंत कारखिले या 11 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 4 दिवसांपूर्वी दिव्या शेतामधील घरामधनं बेपत्ता झाली होती. दरम्यान 8 दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर आता दिव्याचा असा दुर्दैवी अंत झालाय. त्यामुळे सर्वत्रच मोठा संताप आणि हळहळ व्यक्त होतीये.
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील अपहरण झालेल्या दिव्या हनुमंत कारखिले या मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या 4 दिवसांपूर्वी राळेगण थेरपाळ येथील दिव्या हनुमंत कारखिले या 11 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। मात्र या मुलीचा गावापासून 2 किलोमीटर आणि हनुमंत कारखिले यांच्या घरापासून 500 मीटर अंतरावरती असणाऱ्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आलाय। गेल्या 4 दिवसांपूर्वी दिव्या ही तिच्या शेतामधील घरामधनं बेपत्ता झाली होती, त्यामुळे तिला बिबट्याने नेलं की तिचं अपहरण करण्यात आलं याविषयी पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। दरम्यान सकाळी 11 वाजता शिवाजी कारखिले यांच्या गट नंबर 720 मध्ये दिव्याचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला, त्यामुळे पारनेर पोलिसांच्या समोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय। गेल्या 8 दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्याची घटना 2 दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे आणि अपहरण झालेली दिव्या ही मृत अवस्थेमध्ये विहिरीमध्ये आढळून आली आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे। 26 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या ग्रामसभेमध्ये या घटनांबद्दल गावकऱ्यांच्या भावना संतप्त होत्या। ग्रामसभा सुरू असतानाच दिव्याचा मृतदेह विहिरीमध्ये आहे ही दुर्दैवी माहिती एका ग्रामस्थानं दिली। गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत या विहिरीकडे धाव घेतली। यावेळी पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील या ठिकाणी पोलिसांच्या सहित आले। त्यांनी गर्दी पांगवली आणि ग्रामस्थांच्या साह्यानं मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढला। या घटनांमुळे तालुक्यामध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान आता दिव्याच्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधनं करण्यात येते। तो जे विसेराचे सॅम्पल आहे ते नाशिक येथे CA लॅब आहे फॉरेन्सिक सायन्स तिकडे पाठवायचे। आणखी मृत्यू बुडण्यापूर्वी झाली होती किंवा बुडण्यामुळे झाली आहे यासाठी जे टेस्ट आहे त्यासाठी सॅम्पल्स जे हॉस्पिटल बॉम्बे तिथे पाठवायचे। तर काही संशयित आहेत का आरोपी काही असे? आता सांगता येत नाही, पण शोध चालू आहे। आणखी लवकरात लवकर जे आरोपी ज्यांनी हा कृत्य केला आहे त्याला या भावाची मुलगी आहे, ह्या सर्व गावाचीच मुलगी आहे, परंतु तिचा काल आपल्याला 11:30च्या दरम्यान आपण गावात सभा घेत असताना आपल्याला त्या मुलीचं एक जणाने आम्हाला फोन केल्याच्या नंतर सगळ्यांना माहीत झालं की ती आहे म्हणून सर्व लोकांनी तिकडे धाव घेतली। परंतु तिला काल आता पोस्टमार्टमसाठी पुण्याला नेलेलं आहे आणि परंतु मग आम्हाला म्हटले होते की तुम्हाला आम्ही आरोपी हजर करू। मग आत्तापर्यंत काय आरोपीचं धागादोरा काय लागला का नाही हे आम्हाला पुरवत पाहिजे आणि जे कोणी काही हे घाणेरडं कृत्य केलं आहे ती व्यक्ती आमच्या समोर पाहिजे। आम्हाला अन्यथा तसं आम्ही हे बंद करणार नाही आणि कुठल्याच प्रकारचं याच्यात हे होणार नाही। आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे। खूप घृणास्पद हे वातावरण तयार केलेलं आहे त्या लोकांनी, कोण असेल ते त्याला ही सजा ही झालीच पाहिजे। अन्यथा हे जर प्रकरण दाबण्यात आलं तर ह्याला खूप प्रकारे अनेक प्रकारे ह्या घटना होऊ शकतात आणि झाल्यात पण। ह्या 2 घटना झाल्या त्या राळेगण थेरपाळ या गावामध्ये। ह्या गोष्टी जर आपण दबून ठेवल्या तर याला हे भेटणार नाही, न्याय मिळणार नाही। त्यासाठी माझी एवढीच अपेक्षा आहे का शासनाने चांगल्या प्रकारे तरतूद करून चांगल्या प्रकारे जे लोकांना जे कोणी गुंड आहे ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावा आणि ताबडतोब तो आमच्या पुढे समोर हजर करावा। अन्यथा ते आम्ही आमच्या हातात घेणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला तो आरोपी आमच्या पुढे तुम्ही सादर करत नाही। काय तुम्हाला प्रूफ मिळाला असेल त्या प्रकारे आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा, त्या प्रकारे तरच आमची मनाची शांती होणार आहे, नाही तर अन्यथा आम्ही इथून काय उठल्या जाणार नाहीये। थोडं तरी अनुभव आला पाहिजे, थोडाफार नाही पूर्ण हे कमीत कमी आम्हाला 50% तरी आम्हाला माहिती द्या की तुम्ही असं झालंय म्हणून आहे म्हणून तो असं केलंय। कमीत कमी आम्हाला तो आरोपी हजर करा आमच्या पुढं। आमच्या कानावर थोडी शंका तुम्हाला वाटली असे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। शिरूर तालुक्यातील सविंदणे इथे 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त सालावतप्रमाणे यंदा देखील अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे इथे आयोजन करण्यात येते। एक प्रकारचे प्रसन्न आणि धार्मिक वातावरण इथे तयार झालंय। तर सविंदणेकरांसाठी हा सप्ताह म्हणजे जणू दिवाळी दसराच आहे। 45 वर्षांचा आध्यात्मिक वारसा जोपासण्याची अखंड परंपरा तेवत ठेवत सविंदणे इथे भैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त सालावतप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय।
शिरूर तालुक्यातील सविंदने इथे 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय। दररोज पहाटे काकड आरती, सकाळी 9 वाजता भजन, दुपारी 2 वाजता नियमाचं भजन, 4 ते 6 तुलसी रामायण कथा, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8:30 महाप्रसाद, 9 ते 11 हरिकीर्तन, रात्रभर विना प्रहर अशा प्रकारे या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। भाविक भक्त मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात। या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आलाय। मंदिराच्या सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सविंदनेकरांसाठी हा कालावधी म्हणजे दिवाळी दसरा आल्यासारखाच वाटतो। 30 तारखेला हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसाद झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे। या कार्यक्रमासाठी खासदार शिवाजीदादा अळराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई गावडे, भीमाशंकर सहकारी कारखाना संचालक प्रदीप वळसे पाटील, यशस्विनी महिला फाउंडेशन अध्यक्षा दीपालीताई शेळके, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे आणि मान्यवर मंडळांची इथे मोठ्या संख्येनं उपस्थिती असणार आहे। तुका म्हणे आली घरा तोची दिवाळी दसरा या ठिकाणी आमच्या सविंदने पुण्यनगरीमध्ये परंपरेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्रपाळ भैरवनाथ यांच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं, काळभैरव जयंतीच्या निमित्तानं अर्थात आमच्या जीवनातील हा एक पर्वकाळ आहे। सर्व वारकरी या ठिकाणी मोठ्या गुण्यागोविंदानं 8 दिवस या ठिकाणी या संकीर्तनाचा लाभ घेत असतात। या नाम सप्ताहाच्या निमित्तानं पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी परत गाथ्यावरील भजन, त्याच्यानंतर दुपारी नेमाचं भजन, दुपारी 4 ते 6 या वेळेत तुळशी रामायण, त्याच्यानंतर हरिपाठ, त्याच्यानंतर रात्र 9 ते 11 हरिकीर्तन, नंतर हरिजागर। महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार या नाम सप्ताहामध्ये सहभागी होत असतात आणि हा सप्ताह म्हणजे आमच्या ग्रामस्थांना एक प्रकारचा पर्वकाळ अशा प्रकारचा आहे। आम्ही भगवंताकडं, श्री भैरवनाथाकडं हीच प्रार्थना करू की हा पर्वकाळ वारंवार आमच्या जीवनामध्ये असाच येत राहू द्या आणि अशी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। पवित्र आणि पावन या सविंदने नगरीमध्ये गेली 45 वर्ष चाललेला हा नामयज्ञ सोहळा आणि नामयज्ञ सोहळ्यामध्ये पुणे जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी हरिभक्तपरायण महाराज मंडळी या ठिकाणी येऊन प्रवचन, कीर्तन या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं चांगल्या प्रकारे संबंधित ग्रामस्थ, भैरवनाथ चिमणा मंडळ, सविंदनगरचे सरपंच आदरणीय वसंत शेठ पडवळ, उपसरपंच संतोष श्रीमुंडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या आणि मंडळाच्या सहकार्यानं चाललेला नामयज्ञ सोहळा शिरूर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठं या नावलौकिकामध्ये भर पडलेली आहे। आणि सविंदने गावचं एक वैशिष्ट्य आणखी म्हणजे दर रविवारी चाललेला हा नाथसाहेबांचा छेमेना मंडळ या ठिकाणी सप्ताहाच्या नियोजनातून दर रविवारी या ठिकाणी देवाची पालखी निघली जाते। या पालखीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मारुती मंदिर असेल, दत्त मंदिर असेल किंवा पांडुरंग मंदिर असेल, महादेव मंदिर त्या ठिकाणी आरती होते आणि आज ऊन वारा पाऊस कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता या ठिकाणी छेमेना मंडळ, सविंदने ग्रामस्थ या ठिकाणी दर रविवारी पालखी निघत असते। त्यामुळं हा चाललेला नामयज्ञ सोहळा हा संपूर्ण या ठिकाणी प्रवचनकार, कीर्तनकार, संपूर्ण टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी येऊन दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊन या देवाची भेट घेऊन या ठिकाणी आपल्या ठिकाणी काही यज्ञ करत असतात। त्यामुळे ह्या गावाला ही चांगल्या प्रकारची परंपरा सविंदने ग्रामस्थ आणि छेमेना मंडळाच्या ठिकाणी लाभलेली आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व भाई भक्तांचं सविंदने ग्रामस्थांच्या वतीनं आणि छेमेना मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व भाई भक्तांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर। बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त संचालकपदी नुकतीच मुर्टी गावामधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते लालासाहेब नलावडे यांची निवड करण्यात आली आहे। तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमदार अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय। नलावडे यांना दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे।
बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे रिक्त संचालक पदाची नुकतीच निवड झाली आहे। यासाठी मुर्टी गावामधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते लालासाहेब नलावडे यांना दुसऱ्यांदा ही संधी प्राप्त झाली आहे। तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं नामदार अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय। आजवर पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे ही संधी देण्यात आली आहे, असं नवनिर्वाचित संचालक नलावडे यांनी बोलताना सांगितलंय। आगामी काळामध्ये सोमेश्वर साखर कारखान्याशी संबंधित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये असलेल्या या सहकारी साखर कारखान्यामध्ये रिक्त संचालकपदी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा होती। या अगोदर स्वीकृत संचालक तसेच तब्बल 15 वर्षे मुर्टी गावाचे सरपंच पद भूषवलेल्या नलवडे यांना अखेर ही संधी देण्याचा पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतला। ही निवड जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली। सामाजिक क्षेत्रामधील त्यांचे आजवरचे असलेले काम पाहून त्यांना अनेक पदांवरती संधी देण्यात आली आहे। बारामतीचे पश्चिम भागामध्ये सध्या दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे मुदतपूर्व ऊसाच्या तोडी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। यासाठी आर्थिक कपातीचे धोरण कारखान्याच्या वतीने ठरवण्यात आले आहे। त्याचा साखर उत्पादक कारखाने आणि शेतकऱ्यांना देखील आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे। या कामामध्ये अधिक एकसूत्रता यावी या दृष्टीने संचालक म्हणून नियोजन करण्याचा भर देण्यात येणार आहे। दादासाहेब यांच्या निवडीमुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी फायदा होईल असं पक्षाकडून सांगण्यात आलंय। नमस्कार, लालासाहेब एकनाथ नलावडे, मुर्टी। माझ्या सोमेश्वर कारखान्याच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून निवड झालेली आहे। माननीय अजितदादा पवार साहेब, मी अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचं काम करत असून मला अनेक ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली होती। माझ्या मिसेसला सभापतीपद दिलं होतं, मला मार्केट कमिटीच्या ठिकाणी सभापतीपद दिलं होतं आणि कारखान्यावर आता परत एकदा त्यांनी मला सोमेश्वर कारखान्याच्या दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली, तर मी पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रश्न असतील दादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करेल। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज ठाकरेंनी पुण्यामध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरला आणि महाराष्ट्र सरकारवरती निशाणा साधलाय। दरम्यान परप्रांतीयांच्या विरोधामध्ये बोलणारे राज ठाकरे मुंबईमध्ये 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचच्या वतीनं ठाकरे यांना देण्यात आलंय आणि त्यांनी ते स्वीकारले अशी माहिती समोर आली आहे।
महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यांमधनं दररोज 48 रेल्वे येतात. येताना भरून येतात आणि जाताना रिकाम्या जातात. त्यामधनं जे लोंढे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये येतात ते कुठे गेलेत? यामध्ये गुन्हेगार कोण, पोटासाठी कोण आलंय याचा शोध घेतला जातो का, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेत. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे, असंही ठाकरे म्हणालेत. पोलीस किंवा कोर्टाकडनं येणाऱ्या कागदांमध्ये मला काहीही समजत नाही. मला पकडलंय की सोडलंय हे जाणून घेण्यासाठी वकिलांनाच बोलवावं लागतं, असं ठाकरे म्हणालेत. आणि यावेळी एकच हशा पिकलाय. शाळा आणि महाविद्यालयांबाबत राज ठाकरेंनी आपले दिलखुलास मत मांडलंय. शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की आपण 50शी ओलांडलीये असं समजावं. आता मलाही आठवण येत आहे, असं ठाकरे म्हणालेत. पुण्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र सरकारवरती निशाणा साधलाय. दरम्यान मराठी बांधवांसाठी कायम परप्रांतीयांच्या विरोधामध्ये भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावरती दिसणार आहेत. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचानं राज ठाकरे यांना दिलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं देखील आहे, अशी माहिती समोर आली आहे. श्रीकांत बापट साहेब, माझे मित्र विवेक फणसळकर, धनंजय दामले आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वसाधारणपणे विवेक फणसळकरांच्या भाषणानंतर तुमचा असा समज झाला असेल की मला मराठी सोडून दुसऱ्या कुठच्याच भाषा आवडत नाहीत. माझं सर्वसाधारणपणे अनेक भाषांवरती प्रेम आहे, परंतु मराठीचा हट्ट आहे. आता यात काही गैर असता कामा नये. विवेक फणसळकर यांच्याबद्दल मी थोडंसं बोलीन, परंतु मला ज्या वेळेला पहिल्यांदा अटक झाली आणि मला जेव्हा कल्याणला ठेवलं होतं, अटक झाल्यावरती एका आरोपीची मैत्री एका पोलिसाबरोबर होते, ते विवेक फणसळकर. त्यावेळेला आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. मराठीबद्दल बोलायचं झालं तर मला कित्येकदा पोलीस खात्यामधनं किंवा कोर्टाकडनं जे पेपर्स येतात, नोटिसा येतात, त्यात मला कधीच कळलेलं नाही की मला सोडलाय का पकडलाय. तर माझ्या वकिलाला बोलवायला लागतं की बाबा जरा बघ, जरा सोडलाय का मला पकडलाय काय ते एकदा ठरवा म्हटलं. मला ती इतकी किचकट, वाईट, घाणेरडी कुठची भाषा शोधून काढली सरकारने, मला आजपर्यंत कधी कळलेलं नाहीये ती. परंतु माझा आपल्या मातृभाषेवरती बद्दल एक हट्ट आहे. याचा अर्थ काही इतर भाषा मला आवडत नाही त्याच्यातला भाग नाही. किंबहुना माझ्या वडिलांना लिहिता, वाचता आणि बोलता उत्तम उर्दू यायची. उत्तम उर्दू ते लिहू शकायचे, वाचू शकायचे, बोलू शकायचे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या वेळेला मोहम्मद रफींनी 14 गाणी मराठीमध्ये गायले, मोहम्मद रफी, त्यावेळेला माझे वडील रफी साहेबांना मराठी उर्दूतनं शिकवायचे. त्याच्यामुळे माझं हिंदी थोडं बरं आहे. तर हा झाला विषय भाषेचा. आता सत्काराचा. पुरस्कार मला कधी या सर्व लोकांचं कौतुकच वाटतं, कारण मी एकदा मागे एक सचिन तेंडुलकरचा एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मला भाषणाचं सांगितलं, मला भाषण करायला. सचिन तेंडुलकर होते, अमिताभ बच्चन होते. तेव्हा मी म्हटलं ही सर्व मंडळी म्हटलं हे पुरस्काराचे धनी, आम्ही फक्त तिरस्काराचे धनी. आमच्या वाट्याला कधी पुरस्कार नाही, ते येऊ शकत नाहीत. परंतु शाळेमध्ये, स्वतःच्या शाळेमध्ये येणं ही एक वेगळी गंमत असते. शाळा किंवा कॉलेज ह्याच्याबद्दल सतत आठवण येणे आणि जास्ती आठवण येणे याचा एकच अर्थ नेहमी लावायचा, आपलं वय झालं. आपली 50शी झालेली आहे हे कशावरनं ठरवायचं? तर शाळा कॉलेजची जास्तीत जास्त जेव्हा आठवण यायला लागते आणि शाळा कॉलेजमधल्या ज्या कोणी
शिकवणाऱ्या बाई असतात, मास्तर असतात, त्यांची जेव्हा आठवण यायला लागते, समजायचं की आपले 50शी ओलांडलेली आहे, आपण पुढे सरकलेलो आहोत. मला हल्ली खूप येते. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. संपूर्ण राज्यासह आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामधील दुष्काळाची समस्या तीव्र झाली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर झाली नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फारच गंभीर बनलाय. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी पर्यायी चाऱ्याची व्यवस्था करण्यास आता सुरुवात केली आहे. यावर्षी पाऊस चांगलाच रुसलाय. संपूर्ण राज्यामध्ये सध्या दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यात. आंबेगाव तालुक्यामधील अनेक गावांमध्ये देखील दुष्काळानं चांगलाच हिसका दाखवलाय. पिण्याच्या पाण्याची समस्या सध्या तितकीशी गंभीर नसली तरी जनावरांच्या चाऱ्याची समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. चाराजन्य पिकांना भरण्यासाठी पाणी नसल्यामुळे शेतामधील उभी पिकं करपून गेली आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी भाताची साळेजन्य झाडलेलं पीक, ऊसाचे वाडे खाद्य स्वरूपामध्ये वापरण्यासाठी सुरुवात केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सी24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. अजून पावसाळा सुरू होण्यास खूप मोठा अवधी बाकी आहे. अशा वेळी येणारा हा कसोटीचा काळ बळीराजाचं कंबरडं मोडणार आहे, हे मात्र नक्की. हा दुष्काळाचं सावट फार मोठं आहे. त्या दुष्काळाच्या सावटमध्ये माणसाला पिण्याचं थोडंफार पाणी आहे, परंतु ते येणाऱ्या काळामध्ये संपण्याची परिस्थिती आहे. खरा मेन जो काय प्रश्न आहे हा जनावरांच्या उपजीविकेचा प्रश्न. आज आम्ही हस्तनक्षत्रावरती आमची भिस्त होती. हस्तनक्षत्र कोरडं गेलं, चित्ता नक्षत्र कोरडं गेलं. आम्ही त्याच्या अगोदर कांदे लावले होते, परंतु हस्तनक्षत्र कोरडं गेल्यानंतर विहिरीला सुद्धा पाणी राहिलं नाही. आज रोजी कांदे जळून गेले, त्याच्यामध्ये बकरं आम्ही सोडलेली आहे. शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये रुपये फायदा नाही. त्याच्यामध्ये लागवड, रोपाची मजुरी, ते संपूर्ण त्याच्यामध्ये तोट्यामध्ये शेतकरी आला. दुष्काळामध्ये 13 महिना म्हटलं जातं, ते अशाच पद्धतीने ह्याच प्रकारे म्हटलं जातं. कारण पीक केलं, त्याला मजुरी गेली, हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. आणि आज दुसरा जो काय प्रश्न आहे हा जनावरांची उपजीविका कशा पद्धतीने करायची. दुसवट्याचं पीक म्हणतो ते हातामध्ये आलेलं नाही. आणि आज याच्या पुढे जर ठरलं जून जुलैला पाऊस पडेल, सन 19 सालाला पाऊस पडेल, पण ते बी शाश्वत नाही. जर पडला तर ठीक, पण आज रोजी जनावरं पोहोचवण्याकरता शेतकऱ्याजवळ कोणताही चारा उपलब्ध नाही. आज जड अंतकरणाने ती जनावरं सोडून कसायच्या दावणीला द्यावी लागतात. परंतु पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले जनावरं असताना सुद्धा आज शेतकरी त्यांना कसायच्या दावणीला देतोय. तो पुढं भविष्याचा विचार करतो, ही सांभाळ कशी, यांचं मी करणार काय आणि घालणार काय, असं वाटतंय आम्हाला. का हे कुठून तरी आमच्या नशिबीच हे गावामध्ये जन्माला आलो आणि दुर्दैवाचं नेहमी दुष्काळाचं सावट हे आमच्याच गावावरती काय येते, आडगावांवरती. शासन नक्कीच याच्यावरती विचार करेल. आमच्या थोडेफार ज्या शेतकऱ्यांना जनावरं उपलब्ध आहे त्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न उपलब्ध करेल, अशी शेतकऱ्यांची भिस्त त्या सरकारवरती अवलंबून आहे. 1 महिन्याभरात हा चारा संपून जाणार आहे. आता इथून पुढं काय करायचं जनावरांना, हा प्रश्न आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पडला. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आदिवासी बहुल असलेल्या भुरक्याची वाडी येथील जवळपास 350 कुटुंबांपैकी 300 कुटुंबांनी आपल्या मुलाबाळांसह घराला कुलूप लावून चक्क गाव सोडलंय. हाताला काम नसल्यामुळे येथील ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आली आहे आणि आता अतिशय भयान शांतता या गावामध्ये पसरली आहे. कळमनुरी तालुक्यातील हे आदिवासी भागामधील जवळपास 350 कुटुंब असलेले भुरक्याची वाडी गाव दिवाळीपासून हे ओस पडलंय. येथील जवळपास 300 कुटुंब हे आपल्या मुलाबाळांसह घराला कुलूप ठोकून निघून गेले आहेत. हाताला काम नाहीये, रोजमजुरी नाहीये, त्यामुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे गावामध्ये फक्त म्हातारीच माणसं घर सांभाळण्यासाठी दिसतायत. गावामध्ये किराणा दुकानदार आणि राशन दुकानदार यांच्यावरती काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे तुम्हीच ऐका. एवढंच नाही तर गावामधील रस्ते, गावामधील पाणवठे, वाचनालय सुद्धा ओस पडलेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलने, रास्ता रोको केली जात आहेत. हे जरी खरं असलं तरी त्यापेक्षाही हाताला काम नसल्यामुळे गावं सोडून जाणाऱ्या कुटुंबासाठी लवकरात लवकर हाताला काम देऊ असं म्हणणारं देखील आता कोणीही दिसत नाहीये. तर दररोजचा धंदा 2000 किंवा 1500 होत जाईल, पण आता गावातले लोक सर्व बाहेरगावी कामाला गेल्यामुळे आता 150 रुपये धंदा होत आहे. लेकरं बाळ कामाला गेले, मी आता घरी सांभाळालो. हे ढोर वासरीचं पाहालो, काही जराशी बसलो, दुसरं काही नाही. हात पाय साहेब, आमचे माणसं आहेत बघा, 6 जण आम्ही भाऊ. आम्ही काय करतो, रोज मंजुरी येतं, काय लागत नाही. एकलं फक्त घरी राहतो, ढोरा वासराचा आणि आईवडिलाचा समजा याची साय सोय, जेवणं खावणं. बाकी उसाच्या कामाला टोळी लागली माणसं, कर्नाटक इकडं भावराव कारखाना या कामाला गेले आहेत. 350 घर आहे आणि त्यातले ते 50 फक्त घर जागेवर राहते आणि बाकीचे लोक सगळे कुलप लावून बाहेर कामाला जातात. हा गावामध्ये काम हाताला भेटणं बाहेर उसाला किंवा कोणीकडे विडवटीला इकडे कामाला गेले आहेत पूर्ण. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. मेहकर पुणे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्यामधील 2 प्रवाशांना अहमदनगर इथे, 2 प्रवाशांना औरंगाबाद इथे आणि 5 प्रवाशांना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मेहकर पुणे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 2 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना नेवासा ग्रामीण रुग्णालय इथे तर गंभीर जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. नगर औरंगाबाद महामार्गावरती खडका फाटा देवगड फाट्या दरम्यान मंगळवारी दुपारी 1 वाजता राज्य परिवहन मंडळाची मेहकर पुणे ST बस आणि ट्रकचा अपघात झालाय. यामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नेवासा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. त्यामधील 2 प्रवासी अहमदनगर इथे जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत, तर 2 प्रवासी औरंगाबाद इथे पाठवण्यात आलेत. तसेच नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये 5 प्रवासी दाखल करण्यात आले आहेत. ही बस मेहकरवरनं पुण्याकडे जात असताना नेवासा तालुक्यातील देवगड फाट्याच्या पुढे दीपज्योती हॉटेलच्या समोर आल्यानंतर नगरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकवरती जोराची धडक बसली. त्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती प्रथमोपचार करण्यात आलेत. तसेच काही प्रवाशांना नगर आणि औरंगाबाद तसेच नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर काही वेळानं महामार्ग पोलीस तिसगाव शाखा कर्मचारी, घटनास्थळी स्टेशनचे कर्मचारी, ST आगार प्रमुख कुमारी प्रियंका उणवणे, स्थानक प्रमुख रमेश सोनवणे यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन जखमींची विचारपूस केली आहे. दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्यात. माझं नाव विकास सुरे. मी औरंगाबादहून पुणे या ठिकाणी जात होतो, पण दादांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणजे असा घाणेरडा ब्रेक दाबत होता, तरी समजावून सांगितलं त्याला, तो ऐकला नाही. शेवटी ज्याने ते करायचं ते केलंच. शेवटी डायरेक्टली ट्रकला गाडी ठोकली त्याने. सगळे अचानक असे मला तर काहीच कळलं नाही. मी तर पडलो होतो खाली, डोक्याला लागलं त्यामुळं.
सर मी जेव्हा बसमध्ये बसलो होतो तेव्हा मी 2-3 वेळा माझ्या मित्राला पण बोललो का म्हटलं यार हे ड्रायव्हरला 3 वेळा असं केलं यानं जसं. तर आम्ही चौथ्यांदा उठलो त्या ड्रायव्हरला बोललो का जसं सर तुम्ही गाडी आरामशीर घ्या, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही सर. आणि ते चौथ्या वेळी सर त्यांना तेच केलं सर. आम्ही त्यांना उठून मी स्वतः त्यांना बोललो सर का म्हटलं सर ड्रायव्हर तुम्ही गाडी आरामशीर घ्या थोडी, परंतु सर त्यांनी काय आरामशीर घेतली नाही सर. आणि शेवटी सर ट्रक असा क्रॉस झाला सर, कारण याच्यात ट्रकवाल्याची काही चूक नाही सर, याच्यात बसवाल्याची चूक आहे. अंदाजे सर 35-36 जण असतील सर अंदाजी. तरी 30 लोक असतील सर. नाही सर 2 का 3-4 लोक ॲडमिट आहे सर, सिरियस आहे सर. हां सर. नाव सर माझा मुशीर खान आहे सर. सर मी औरंगाबादहून बसलो, माझी आई वडील मेकरवरून बसले होते सर. ते पहिले औरंगाबादला आले, मग आम्ही तिथून पुण्याला जायचं होतं सर, तर आम्ही त्याच बसमध्ये बसून निघलो होतो सर. शंकर नामदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवाशामधील पुणदगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही प्रलंबित. जुन्या पुणदगावला स्मशानभूमी नाही, मात्र नव्या पुणदगावची स्मशानभूमी अडकली आहे वेढ्या बावळीच्या गराड्यामध्ये. 4 दिवसांपूर्वी राळेगण थेरपाळमधील अपहरण झालेल्या दिव्या कारखिले या 11 वर्षीय मुलीचा विहिरीमध्ये आढळलाय मृतदेह. पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावरनं साधलाय सरकारवरती निशाणा. आणि कळमनुरीमधील आदिवासी भुरक्याची वाडी येथील कुटुंबावरती कामाअभावी आली उपासमारीची वेळ. अनेक कुटुंब गाव सोडून गेल्यानं ओसाड झालाय पूर्ण गाव. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.